नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी टेस्टी अशा खिरसाच्या वड्या ही रेसिपी बघणार आहोत. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. आता मी एका पातेल्यामध्ये कच्चं दूध घेतलेलं आहे. आता हे साधारण 3 पावशेर कच्चं दूध आहे बघा. आणि आता याच्या आपल्याला वड्या बनवायच्या आहेत. आणि आता यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आता या ठिकाणी मी या दुधामध्ये 2 चमचे मोठे चमचे भरून साखर टाकून घेतलेली आहे. ह्या वड्या थोड्याशा गोडसरच छान लागतात खायला. तर 2 चमचे साखर टाकलेली आहे. आणि यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे. थोडीशी जास्त पडली माझ्याकडून वेलची पावडर. आता वेलची पावडर टाकलेली आहे आणि जायफळ पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे. चला तर मग आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आता हे सर्व दुधामध्ये साखर, वेलची पावडर, जायफळ पावडर हे आपण व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता साखर विरघळेपर्यंत आपण ते चमच्याने मिक्स करून घेऊया. आता यामधली सगळी साखर विरघळली गेली पाहिजे. आता गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि या पातेल्यावर आपल्याला आता या पातेल्यात अर्धं पातेलं पाणी गरम करायला ठेवलं. आणि आता पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावरती मी एक प्लेट ठेवलेली आहे. आता ही प्लेट उभी प्लेट घेतलेली आहे. चला तर मग आपण आता या प्लेटमध्ये आपण आता ते दूध तयार केलेलं आहे ते साखर घातलेलं त्यामध्ये आपण टाकून घेऊया. आता सर्व दूध मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघा. आणि प्लेट थोडी मोठी वापरलेली आहे कारण दूध थोडं जास्त होतं. आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 15 मिनटं या वड्या आपल्याला व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत. आता ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या मी एकसारख्या त्याच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत बघा. आणि आता ह्या वड्या खाण्यासाठी पण टेस्टी लागतात आणि ह्या खूप पौष्टिक अशा या वड्या आहेत. त्यामुळे ह्या खिरसाच्या वड्या नेहमी खाल्ल्या पाहिजे. आता मुलं कधी कधी काय दूध प्यायचासुद्धा कंटाळा करतात. मग अशा पद्धतीने आपण जर ह्या वड्या वगैरे त्यांना खायला दिल्या तर मुलं आनंदाने या वड्या खातात. कारण त्या गोड असतात आणि टेस्टला पण खूप छान लागतात बघा. आणि ह्या पौष्टिक अशा या खिरसाच्या वड्या असतात. तर त्या ह्या वड्या आपण आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आता. आणि त्या मी एक कट करून घेतलेल्या आहेत. चला तर मग आता आपण ह्या वड्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया. आता या वड्या मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतलेल्या आहेत. अगदी सुंदर अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहे. फक्त थोडीशी वेलची पावडर माझ्याकडून जास्त पडलेली आहे. तर तुम्हाला या वड्या कशा वाटल्या? तुम्हाला जर या वड्या आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.